जागा बघितली, सापडली, बरं वाटलं. जागा जागेवरतीच आहे. वीर हरवली तशी जागा हरवायला नको. वीर हरवली तशी जागा हरवायला नको. तर जागा जागेवरतीच आहे. आम्ही जागा घेतली होती तेव्हा इथे सोसायटी वगैरे काय नव्हती. आम्ही इथनं मधनं जात होतो, पण आता सगळं मैदानच होतं. मैदान होतं सगळं. आणि आता हे शेती सगळे घरं झाल्यामुळं आता फिरून जायला लागते आपल्या जागेकडे. पण ह्यो रस्ता पण अजून काय तयार झालेला नाही. जागा सापडणार ना. आता काय माहिती जागा सापडत्या का नाही, बघायचं की जाऊ. तर लई दिवसानंतर आलो त्यामुळं जागेचा पण प्रश्न असाच आहे, जागा सापडत्या का नाही. रस्ता खराब आहे, रस्ता लवकर तयार व्हायला पाहिजे. अरे कसलं पाणी आहे इथं. लयच पाणी, पाटाचं पाणी, पाटाचं पाणी, भरपूर पाणी. यायला कुठं हे पाणी पडलं काय माहिती. जास्त इकडं पण आहे, तिकडं पण कसलं गेलं, हेच पाणी गेले फक्त. तिकडे तर झरा असल्यागतच आहे. आता आपल्या जागेकडे जायचं कसं, ह्यो प्रश्न पडलाय मला. तर जागा सापडायची का आपल्याला. इकडून चला की सर. अगं नाही, ह्या साईडला जागा आहे आपली. आता शोधा. अगं एवढे घर झाल्यात काय कळलं ना की, खरंच कळलं ना. खूप दिवसांनी आलं की असंच होतं. गाडी इथं लावून जाऊया बाई, कारण की जागा सापडणार नाही. ही समोरची तर नाही. आपली जागा तिकडे आहे. तिकडे बघूया आता शोध लावूया. बघा ही स्वाती बघा कशी आल्या चिखलातनं. हिला गावाखेड्यात चालायची सवय नाही, हिला नुसतं शहर पाहिजे. म्हणून हिला आहे ना जरासं असे 4-5 म्हशी घेऊन देतो आणि म्हशींच्या मागे रोज चारायला घेऊन जातो. म्हशी चारायला पाठवतो, म्हशी चारायला पाठवतो. तर हे बघा फायनली आलेलो आहे आपल्या जागेच्या स्पॉटकड. तर हे जे काळे खांब दिसतात ही आहे आपली जागा. कॉर्नर पॉइंट आहे, पाहू शकता. लाईटीचे खांब भीम सगळं आहे. बघा ही जागा अशी निसर्गरम्य वातावरणात आहे. वरती या साईडला डोंगर आहे, मागे सगळी हिरवळ आहे, पण इथं घरं भरपूर झालेली आहेत. पहिला आम्ही जागा घेतली तेव्हा फक्त आणि फक्त एक घर होतं, ते पण जे मी तुम्हाला लालवालं घर दाखवलं, लाल महल म्हटलं बघा तुम्हाला, ते चिऱ्याचं, तेवढं एकच घर होतं. आणि आता इथं आमची जागा आम्हाला सापडा नाही, एवढी घरं झाल्यात. तर भरपूर घरं झालेली आहेत इथं आणि छान सगळे RCC मध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे काही टेन्शन नाही. खरं अजून काय इथला काय रस्ता झालेला नाही, डांबावरच्या लाईटा चालू आहेत आणि ही आपली जागा आहे. तर फायनल जागा सापडलेली आहे आपल्याला. आणि स्वाती चिखलातनं आल्याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया. तुम्ही केलात की कमेंट घर म्हशी घेऊन देणार म्हणून. तर स्वाती बहुमताने जिंकलेले. हिला 1-2 म्हशी घेऊन देतो, 2 नाही 4 घेऊन देतो. त्याच्यासाठी शेतात घर घ्यायला लागतंय. शेतात कशाला, काय नाही, शहरात पण चालतात. मग म्हशींना चारायला नेणार कुठं मी. कुठं नेणार म्हणजे चिखलात. चिखलात कोण चरत का. तू आता आलीस की तिथनं. मी आले, मी काही चरले नाही म्हशींना. म्हशींच्या माग माग फिरायचं, कळलं का. मागं फिरायला त्यांना काय मी काय फ्लॅट मधून नेऊ काय. फ्लॅट मध्ये कशाला, मग गोटा बांधायचा गोटा. तेच म्हणायला लागले. त्याच्यासाठी शेती पाहिजे नसते. असं शेतामध्ये गवत चरत चरत खातात त्यांनी, मग पोट भरतं. पोट भरतंय. इथं गवत भरपूर आहे, इथंच कुठेतरी ह्याच्यात बांधूया आणि घेऊन देऊया याला 2-4 म्हशी, आहे का नाही. म्हणजे इथं चिखल पण आहे. तुम्ही पण राहता की माझ्या संग.
मी कशाला राहू, मला सोय आहे चालायची. चालायची सवय म्हणून मला सवय नाही सांगायला. मग काय, तुम्ही जिथून जिथून चालताय तिथून तिथून मला चालायचं लागतं. चालायला नको मग? आणि म्हणताय मला आताच ओरडलीस की. काय ओ इथं जागा तर आहे का चालायला, सगळं चिखलच आहे. हा? कसं कसं बोलला? बर चला, जागा बघितली, सापडली, बरं वाटलं. जागा जागेवरतीच आहे. हा? वीर हरवली तशी जागा हरवायला नको. होय, वीर हरवली तशी जागा हरवायला नको. तर जागा जागेवरतीच आहे. पिक्चर मध्ये वीर तर- नाही, मिरजीची जागा आपली हरवली होती. होय, आमची मिरजेची जागा एक गायब झाली होती. आम्ही 4 वेळा राऊंड मारला तरी आमची जागा. काय म्हणतात ती जागा कुठे आहे? मामांना फोन केला, मामा म्हणले अरे आहे की तिथंच. मामा तुम्ही इकडे या आणि दाखव. मामा पण म्हणतात कुठे गेली जागा. मामा पण हुडकून हुडकून थकले, कारण मामाला पण जागा काही सापडली नाही. मग शेवटी आमचं शहानिशा अशी झाली की आमच्या जागेवर दुसरं कोणतरी घर बांधत होतं आणि त्यानं उचललं होतं घर पूर्ण. राहत होते आणि खाली ते पत्रा टाकून राहत होते आणि वरती घर उचललं होतं. तर असे पण लोक आहेत. ते शेवटी सॉर्ट आउट केला आम्ही विषय. त्यामुळं आधीमध्ये आपल्या कोणाच्या जागा असतील कुठे लांब तर आधीमध्ये फेऱ्या मारत जावा, कारण की हे प्रकरण खूप झालेली आहेत आता जागे संदर्भातली. कोणी येत नाही बघून लोक हे करतात, स्वतःची जागा स्वतःचा हक्क दाखवायला लागतात. बघितलं नाही, लक्ष दिलं नाही की मग कोणतरी त्याच्यावर बरोबर डाव टाकतात. होय ना, खरंच डाव टाकतात आणि उगाच ते. आमच्या सासूबाईंची जागा तिकडं आहे मिरजेच्या तिकडे, तर त्यांची जागा हरवली होती. कारण ते जागेवर घर बांधून राहत होते. ते आम्हाला कळालंच नाही जागा होती आणि जागा गेली कुठं, असं झालंय. तर जागा आहे, ठीक आहे. तर आता आपण प्रस्थान करूया घराकडे. चला तर मग. खरंच हा जागेकडचा आमचा व्ह्यू खरंच खूप छान आहे. बघा, इथं जवळच शेती आहे आणि पूर्ण हिरवेगार असं रान आहे, निसर्ग आहे. आणि निसर्ग खरंच खूप छान आहे इथला. आणि तिथं पलीकडे एक वड्यासारखं पण आहे, तिथं वाहते पाणी, पण ते दिसणार नाही तुम्हाला. आणि जवळच रस्ता आहे इथं, मेन हायवे. आता डायरेक्ट घरी ना का आणि कुठं काय काम आहे? बरं बायको, काय तुला एक प्रश्न विचारतो. हा, अजून आहेच का प्रश्न? तुझ्या मते नवरा बायको मध्ये नवरा श्रेष्ठ का बायको श्रेष्ठ? नवरा. नवरा कसं काय? नवरा म्हणून तेच पूर्व दिशा. बर 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 झालं. ओके ओके. काय झालं? हवा कम है गाडीच्या टायर मध्ये. होय, मला वाटलं तुमच्या इथं आहे का हवायचं? कुठं आहे? हे ऑटोच आहे नाही का? ऑटो नाही का, पंक्चरचं दुकान. त्याच्याकडे हवा असणार ना. बरं झालं सांगितलंच बाबा, काय घ्यायचं. पिंट्या, गाडी दिसत नाही तुमच्यामुळे.